आज आपण करतोय अख्खा मसूर, पण इतक्या साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारा घाई गडबडीत. तर त्याच्यासाठी ना आपण 3 टोमॅटो, लसूण, मीठ, लाल तिखट, कढीपत्ता, हिंग आणि पावभाजी मसाला घेतला. एक सिक्रेट म्हणून आलं हे करून घ्यायचं, ठेचून घ्यायचं आणि लसूण पण ठेचून घ्यायचा. मी आता लाटणीनेच लाटून हे केला, नाही तर मग ह्याच्यात घ्यायचा ठेचून असा. आलं आणि लसूण ठेचून घेतला मी. कढीपत्ता, हे 3 टोमॅटो घेतले. एक थोडंसं किडकं निघलं, काढून घेतलं बाजूला. ह्याच्यात आहे ना मी सिक्रेट पदार्थ म्हणजे पावभाजी मसाला टाकते, खूप छान टेस्ट. आणि त्याच्यात टोमॅटो चिरून घ्यायचं, काहीच गरज नाही बाकीचं टाकायचं. ते पावभाजी मसाला टाकलं, तिखट आणि पावभाजी मसाला, खूप सुंदर लागते भाजी. आणि करायला सामान पण इतकं कमी आणि होणार पण पटकन. कुकरमध्ये करायची, शिजून घ्यायचं आधी. फक्त ह्याला आहे ना टोमॅटो जास्त वापरायचं. आता हे मसूर घेतलं मी, जवळजवळ 1-1.5 वाटी मसूर आहे अख्खा. त्याच्यात आता पाणी टाकून घ्यायचं आणि हे टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो भरपूर 3 टोमॅटो घेतलेत मी. याच्यात पाणी टाकून कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकली, एक शिट्टी, आणि एक शिट्टी झाल्यावर कमी गॅसवर परत 5 ते 7 मिनिट ठेवायचं. म्हणजे छान मस्त हे होतं, त्याचं शिजली जाते व्यवस्थित. आता हे थोडंसं आहे ना पळीने स्मॅश करून घ्यायचं, हलवून घ्यायचं सगळे एकजीव करून. पाणी गरम करून त्याच्यात टाकायचं थोडं. तेल गरम करून घेतलं. त्याच्यात थोडंसं जिरं टाकलं, आणि ठेचलेलं मग लसूण, आलं आणि कढीपत्ता टाकून घ्यायचं चांगला. लसूण थोडा जास्त वापरायचा. चांगलं परतून घ्यायचं. हिंग टाकलं, आणि आपला सिक्रेट मसाला नंतर टाकायचा. आधी लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलं. धना पावडर, आणि हे पावभाजी मसाला, हे सिक्रेट आहे. कारण याने छान होती भाजी, खूप छान होती, एकदम वेगळीच टेस्ट लागते नाही का, म्हणून. आणि ह्या सगळ्या भाज्या आहे ना, हे माझ्या खूप वर्षाचा अनुभव आणि माझ्या ह्याने केलेल्या आहेत. त्या असं इकडच्या तिकडच्या अशा नाही आहे. त्यामुळे ना तुम्ही ह्या भाज्या रेसिपी करून पहा, खूप छान. आम्हाला स्वयंपाकाची पहिल्यापासूनच आवड होती ना,
त्याच्यामुळे ना कशात काही टाकायचं त्याचं मला म्हणजे थोडंसं आहे नॉलेज. आता त्याला ना 5 मिनिट ठेवायचं. उकळी आली की परत 2-3 मिनिटं ठेवायचं की भाजी तयार. मग भाताबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकता तुम्ही. झाली तयार भाजी. किती मस्त झाली.